श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 5 अध्याय क्रमांक 27 शके 1846 पौष शुद्ध 4 सोमवार तारीख 29 डिसेंबर सन 1924 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सच्चिदानंद सद्गुरवे नमः अथ सप्तविंशतितम अध्याय प्रारंभ ब्राह्मणेतरांना सदुपदेश ब्राह्मण धर्माचे आचार विचार ब्राह्मकर्मे हे ब्राह्मणांनीच करावी. इतरांनी आपापल्या जाती धर्माला अनुसरून व्यवहार धंदा नोकरी चाकरी जी असेल ती यथायोग्य करीत राहून आपापल्या पद्धतीप्रमाणे योग्य वागणूक असेल त्याप्रमाणे वागावे. ब्राह्मणांची धार्मिक वैदिक ब्रह्मकर्मे करण्याचे मनातही न आणता केवळ अंतर्बाह्य शुद्धतेसाठी व अखेर ब्राह्मण कर्माचे फळ मिळवण्यासाठी ब्राह्मणांचा केवळ बाह्य सुचिरभूतपणा सात्विक खाद्यपेये इत्यादी बाह्य आचार विचार घ्यावे. परंतु अभिमानाने ब्राह्मणांची बरोबरी करून त्यांची वैदिक ब्राह्मकर्मे करून ब्राह्मण बनू म्हटले तर ते नाटकातील सोंगाप्रमाणे होईल. जितकी उच्चपणाची हौस धरावी तितकी अधोगतीचीच बाजू त्यांच्या पदरी येते हा परमार्थात सिद्धांत आहे. जे व्हावयाची इच्छा असते त्याच्या उलट होत असते. निवृत्तीरपी मूढस्य प्रवृत्तीरूप जा येते तशा त्या वेशधारी ब्राह्मणाकडून वाडवडिलांच्या केलेल्या श्राद्धक्रियेच्या योगे त्या वाडवडिलांना काय सद्गती मिळणार. उलट ते वाडवडिलांच्या अधोगतीला जाण्याचीच क्रिया करीत आहेत असे समजावे. कारण ती क्रिया बोलून चालून सोंगाचीच, मग त्याचे खरे फळ कोठून उत्पन्न होणार. श्राद्ध क्रियेनंतर पिंडाच्या स्पर्शाला जसे कावळाच पाहिजे, बगळा घार वगैरे पक्ष्यांना काळा रंग लावून कावळ्याऐवजी जसा त्यांचा उपयोग होऊ शकत नाही, तसेच हिंदू धर्मवाल्यांना कोणत्याच शुभ अशुभ क्रियेसाठी खऱ्या ब्राह्मण कुळात जन्म झालेल्या ब्राह्मणाशिवाय गत्यंतर नाही. ब्राह्मण कितीही भ्रष्ट झाला तरी त्याचे ब्राह्मण बीज इतर जातीचे होऊ शकत नाही. ब्राह्मणपणाच्या यथायोग्य क्रिया तेथे नाहीत म्हणून ब्राह्मण बीज नाही असे थोडेच होते. बीजाच्या गुणधर्माला अनुसरून त्यांचा इतर जातींना जो उपयोग व्हावयाचा तो होणारच. जसे आंब्याचे झाड आहे त्याला फळे फुले वगैरे काही येत नाही, फांद्याही फारशा नाहीत, पानेही वाळून गेली आहेत व वरून त्याचा काही उपयोग होईनासे दिसत नाही. परंतु औषधासाठी आंब्याच्या झाडाच्या रसाची जरूर लागली म्हणून त्याच आंब्याच्या झाडाच्या जडीचा जर रस काढून दिला तर त्यात आंब्याचे गुणधर्म न येता काय बाबळीचे किंवा कडुलिंबाचे गुणधर्म येतील का. तसेच ब्राह्मणांच्या ठिकाणी ब्राह्मण धर्मापैकी वरपांगी काही व्यवहार जरी नसले तरी ब्राह्मण बीजात असलेले सत अवस्थेचे गुणधर्म त्यांच्याच सत्परिणाम त्यांनी केलेल्या कोणत्याही श्राद्धाधिक पारमार्थिक क्रियेवर होणार. अंतर्जांच्या बीजाप्रमाणे थोडेच गुण येणार. भस्माच्छादित अग्नीच्या ठिकाणी बाहेरून ज्वाला किंवा धूर वगैरे अग्नीचे बाह्य स्वरूप दिसून येत नाही. परंतु अग्निहोत्राच्या कुंडातील भस्माच्छादित अग्नी प्रसंगाने उपयोगात आणल्यास अग्नीचेच गुण प्रकट करील. किंवा आगपेटीच्या काड्यात अग्नीचे बाह्य स्वरूप दिसत नसूनही बीजरूपाने असलेला अग्नी काड्यांचा उपयोग करता अग्निपणाचा गुणधर्म प्रकट करणारच. आगपेटीच्या काड्यात अग्नीचे बाह्य स्वरूप दिसत नसूनही बीजरूपाने असलेला अग्नी काड्यांचा उपयोग करताना अग्निपणाचा गुणधर्म प्रकट करणारच. किंवा ऊस जरी वरून सुकून गेला तरी त्याची गोडी काढून घेण्याचा उपयोग केला तर साखरेचाच अंश पदरी पडेल, कडू अंश थोडाच मिळणार. तसेच वरपांगी आचार विचार रहित पण जातीचा ब्राह्मण असेल व त्याच्याकडून श्राद्धाधिकांसारखे काम जर करून घेतले किंवा त्याला काही क्रिया येत नसल्यास नुसत्या साक्षीभूताने जरी त्याची दृष्टी असली किंवा कर्माला त्याचा स्पर्श झाला तरी ब्राह्मण बीजाला अनुसरून जे सद्गुण आहेत तेच त्या कार्यात प्रकट होणार. म्हणजे स्वतःचेच गुणधर्म वाडवडिलांच्या पदरी पडणार हेच सिद्धांती खरे ठरते.
तांदूळ गहू वगैरे धान्य कितीही वेडेवाकडे व हलक्या किमतीचे असले तरी भुकेला तेच उपयोगी पडणार. ते धान्य हलक्या किमतीचे आहे म्हणून माती खडे पाला पाचोळा याला धान्य म्हणून काय कुणी पोट भरून घेतले. तसेच कितीही ब्राह्मण भ्रष्ट झाला तरी ब्राह्मणाकडूनच होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या काय इतरांनी करून सद्गती मिळणार का. सारांश, खरे जे पूर्वीचे ब्राह्मण त्यांच्याप्रमाणे सामर्थ्य मिळवण्यासाठी ब्राह्मणपण जर पाहिजे असेल तर ब्राह्मण कुळातच जन्म यावा लागतो. विश्वामित्राने ब्राह्मण जातीपासून ब्राह्मणपणाचे गुणधर्म आतून बाहेरून पुष्कळ प्रकारे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर तो ब्राह्मण वर्गातील म्हटला गेला नाही. तर ब्राह्मणांप्रमाणे खरे सामर्थ्य व ब्राह्मणपणा घेऊ इच्छिणाऱ्या इतरांनी ब्राह्मण कुळातच जन्म यावा म्हणून ब्राह्मणांचे बाह्य सुचिरभूतपणाचे आचार विचार घेऊन त्यांची वैदिक ब्रह्मक्रिये न करता ब्राह्मणांचे ब्राह्मणपण त्यांच्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्याच्या कृती करावी. अशा रीतीने ब्राह्मणांचा स्वधर्म त्यांच्याकडून चालविला व इतरांनी त्याला मदतगार असला म्हणजे ब्राह्मणांचा स्वधर्माचे बीजारोपण अनायासेच इतरांच्या ठिकाणी होत असते. मग ब्राह्मणांच्या ठिकाणी साचलेला पुण्यसंचय इतरांमध्ये येऊन पुढे अंतकाळानंतर ते ब्राह्मणेतर अनायासेच ब्रह्मसुखात जातात आणि पूर्ण ब्रह्मज्ञानी अशा ब्रह्मकुळात जन्म घेऊन जगाचे कल्याण करीत राहतात. अशा रीतीने इतरांनी वर चढत ब्रह्मरूप अवस्था यावी म्हणून भगवंतांनी वर्णाश्रमाचे धर्म लावून दिलेले आहेत. मग असे हे भगवंतांनी सांगून ठेवलेले नियम तोडून वाटेल तसे वागणारे उत्पन्न होऊ लागले तर तेवढ्यापुरते सुख जरी भासू लागले तरी वाटेल तितके दुःखाचेच भवाडे जन्मजन्म भरीत राहावे लागते. तसे आंबे, नारळी, चिकू, गुलाब, मोगरा इत्यादी अनेक प्रकारची फळे व सुगंधित फुलांच्या बगीच्याच्याच सुरक्षतेसाठी बाजूला सोबवार काटेरी निवडुंगाचे म्हणजे साबरीचे जिवंत कुंपण करण्याची जरुरी असते. कुंपण नसेल तर गुरेढोरे किंवा चोर आत शिरून त्या बगीचाचा नासधूस होईल म्हणून बगीचाच्या सुरक्षतेसाठी प्रथम साबरीचे जिवंत कुंपणच सर्व प्रकारे मजबूत, सुरक्षित, सुस्थितीत म्हणजे त्याच्या गुणधर्माच्या अवस्थेत ठेवले पाहिजे. तसे ते असेल तरच आतील सर्व वृक्ष सुरक्षित राहून त्यापासून आपोआपच सुखसमाधानाची बाजू प्रकट होते. त्या बगीचाची आतील पुष्कळ टापटीप करीत राहिले व त्याला पुष्कळ पाणी घातले, परंतु जर कुंपणाची बाजू सुरक्षित नसेल तर आत सर्व अव्यवस्थित होऊन त्यापासून नुकसानच होणार. हे उदाहरण झाले. या उदाहरणाप्रमाणे हिंदुस्थान हा एक बगीचा आहे. त्यातील निरनिराळे व्यवहार उद्योग करणारे शेकडो लोकसमाज हे एक निरनिराळे उत्तम प्रकारचे उपयुक्त वृक्ष. त्यांच्या सुरक्षितेसाठी आणि भरभरासाठी ब्राह्मण समाज हा जसा जिवंत कुंपणाप्रमाणे हा ब्राह्मण समाज जर आपल्या गुणधर्मात म्हणजे स्वधर्माला अनुसरून सत्कर्मे पुण्यकर्मे करण्यात नेहमी दक्ष राहील तर हिंदुस्थानाच्या बगीचाचे जिवंत कुंपण मजबूत व सुरक्षित आहे असे समजावे. त्यांच्या स्वधर्माच्या सुरक्षतेवरच इतरांची नेहमी सुखसमाधानात राहतील. तर साबरीच्या कुंपणाप्रमाणे ब्राह्मण धर्माची स्वाभाविक शक्तीच अशी आहे की आपोआपच राजा व प्रजामध्ये नेहमी सुखसमाधानाची भरभराट वाढत जावी असा अनुभव पूर्वीपासून येतच आहे. परंतु हल्ली ब्राह्मधर्माची बाजू लंगडी ठेवून आपापसात वरपांगे छानछोकी व टापटीप करीत राहतील, मनसोक्त खाद्यपेय करतील तर कुंपण सुरक्षित नसल्यामुळे जशी बगीचाची नासाडी होते तसे ब्राह्मण धर्म सुरक्षित जिवंत नसेल तर हिंदुस्थानातील इतरांची परिणामी दुःखकारक अशी नासाडीच होणार व होऊनच तर राहिली. यावरून ब्राह्मण वर्गाची किती जरुरी आहे हे लक्षात येईल. म्हणून कोणीही इतरांनी ब्राह्मणांकडून ब्राह्मण धर्म पाळून घेण्याची काळजी घेणे अशक्य आहे. जसे एखाद्या कुटुंबवत्सल घराण्यात जे मुख्य आजोबासारखे वृद्ध असतात त्यांच्या आधारावर घरातील परिवार निष्काळजी आणि नेहमी सुखसमाधानात असतो, तसेच ब्राह्मण धर्मावरच इतरांचा नेहमी सुखसमाधानात असावे अशी पूर्वपार व्यवस्था आहे. म्हणून इतरांनी ब्राह्मण धर्म त्यांच्याकडून पाळवण्याची काळजी घेतली तर इतर समाज नेहमी सुखसमाधानात राहील. याकरता ब्राह्मण वर्गच स्वधर्माच्या बाजूने प्रथम सुधारला गेला पाहिजे. परंतु हल्लीच्या स्थितीत ब्राह्मण वर्ग हा आपल्यामध्ये धर्म सुधारून घेण्याविषयी सर्व प्रकारे निर्बल झालेला आहे. अशा प्रसंगी जगाच्या कल्याणासाठी
विशेषतः हिंदुस्थानाच्या राजाने राज्यसुखासाठी ब्राह्मण वर्गाला स्वधर्माचरण व सत्कर्मी वाढवण्याविषयी उत्तेजन देणे हे मुख्य कर्तव्य समजून या महत् कार्यात हात घालावा, अशी सद्बुद्धी सरकारचे ठिकाणी उत्पन्न व्हावी. याचे सर्व श्रेय सरकारकडे येऊन जगाच्या व सरकारच्या खऱ्या कल्याणाला सरकारच निमित्त व्हावे, यासाठी मी रोज जगन्नेत्या परमेश्वराजवळ अनन्य भावे विनंती करतो. जगाला आणि राजाला खऱ्या दुःखाचा संकटाचा अद्याप अनुभव कोठे आहे. सर्वजण आपापल्या चैनीत तर आहेत, म्हणूनच त्यांना आपापसात वाटेल तशी वादावादी भांडाभांडी व वाटेल त्याची मने चांगली असली तर दूषित करून एकमेकाला लावालावी करून दुःख नसतानाही दुःख उत्पन्न करण्यास व नुकसानी करण्यास प्रवृत्त होतात. ही काय त्यांना दुःख होत असल्याची लक्षणे थोडीच आहेत. ते तर सगळ्या गोष्टींची चैन असली पाहिजे. त्या मस्तीत व त्या अभिमानामध्ये ज्यांना दुःखाची बाजू नाही व जे चैनीतही नाहीत, अशा गरीब लोकांवर मात्र संकट प्रसंग आणतात व हे चैनीचे लोक चैनीतच असतात. त्यांना जर खरी दुःखाची बाजू अनुभवास आली असती व दुःखापासून देश मुक्त व्हावा अशी जर राजा व प्रजा यांना खरी बेंबीच्या देठापासून कळकळ असती, तर आपापसात भांडाभांडी उत्पन्न न करता अनन्य भावे तेच परमेश्वराला शरण जाऊन त्यांच्या रीतीने वागले असते. परंतु हे न समजता परमेश्वराच्या योगे मिळालेल्या चैनीवर मस्त होऊन त्याला विसरून जाऊन आपापल्या ठिकाणीच ईश्वरपणाच्या बरोबरीचा अभिमान बाळगून धर्मभ्रष्ट आचारभ्रष्ट होऊन ईश्वरम म्हणणे असे आपल्या ठिकाणी समजून राजपक्षीय लोक व प्रजा दोन्ही बाजू जगात सुख उत्पन्न करण्याचा मोठा उद्योग करीत आहोत असे दाखवतात. परंतु ते उद्योग सुखाकरता नसून दुःखाकरताच आहेत, याची त्या दोन्ही बाजूंच्या विद्वान पक्षांच्या हृदयात कल्पनाच येत नाही. असे जर आहे तर गड्यांनो, तुम्ही लोक दुःखी कशाचे? सुखीच तर आहात. जर तुम्ही खरोखरच दुःखी आहात असे वाटत असेल तर त्याला मुख्य उपाय हाच की ब्राह्मणांनी पूर्वीच्या ऋषी समाजाप्रमाणे आपले स्वधर्माचरण व सत्कर्मे करून पुण्य साचवावे. इतरांनी त्यांच्याकडून करून घेण्याविषयी उत्तेजन द्यावे. परमेश्वरास शरण जावे म्हणजे सर्व बेत बसतो. नाहीतर मग जसे कराल तसे भराल. हसत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. वेदोक्त व पुराणोक्त. वेदोक्त व पुराणोक्त असे दोन. वेदोक्त ब्राह्मणाकडे व पुराणोक्त ब्राह्मण इतरांकडे. हे कशासाठी? तर पुराणोक्ताची उत्पत्ती वेदोक्तापासूनच झाली. वेदोक्ताचा जो अधिकार, महत्त्व आणि त्याचा परिणाम, तितक्याच प्रमाणाचा अधिकार, महत्त्व व परिणाम त्या पुराणोक्तोचा आहे. वेदोक्तापासून जे परिणामी कार्य व्हायचे तेच पुराणोक्तापासून किंबहुना वेदोक्तापेक्षा जास्त कार्य पुराणोक्तापासून होते. पुराणोक्त हे आहे ते ब्राह्मणांपेक्षाही वर चढण्याकरताच आहे. त्यांच्याकरता पुराणोक्त ही स्वतंत्र व्यवस्था आहे. जसे ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला ब्राह्मणच असतो, आंब्याच्या बियांपासून उत्पन्न झालेले झाड आंब्याचेच असते, तसेच वेदोक्तापासून उत्पन्न झालेले पुराणोक्त त्यांच्याहून निराळे कसे असेल? ते वेदोक्त तर आहे, त्याला नाव मात्र पुराणोक्त एवढेच. वेदोक्तापासून जी पुराणपुरुषाची प्राप्ती व पुराणोक्तापासून तरी पुराणपुरुषाचीच प्राप्ती होणार. मग मुद्दाम ब्राह्मण इतरांना पुराणोक्ताची योजना कशासाठी? तर एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास जसे आगगाडी हे साधन आहे, तसेच ब्राह्मण इतरांना ब्राह्मण वर्गात किंवा त्याही पलीकडे आकर्षण करून घेऊन जाण्यासाठी पुराणोक्त हे मधले मुख्य साधन आहे. वेदोक्त कर्मे ब्राह्मण इतरांनी का करू नये? तर जसे एखाद्या जलाल हत्याराचा उपयोग कसा करावा वगैरे. ज्याला माहीत नाही अशांच्या हातात जर तसले हत्यार गेले तर त्यापासून त्या हत्याराची काही नुकसानी नाही, परंतु माहीत नसणाऱ्यांनी मात्र त्यापासून नुकसान होऊन हानी होण्याचा प्रसंग आहे. म्हणून तशा जलाल हत्याराचा उपयोग माहितगारांनीच करावा. तसेच वेदोक्त हे जलाल हत्यारासारखे आहे. त्याचे माहितगार व अधिकारी ब्राह्मण लोक हेच पूर्वीपासून ठरले आहेत. तर जे जलाल वेदोक्त बिन माहितगार ब्राह्मण इतरांकडे गेले तर त्याचा चांगला परिणाम होण्याची आशाच नको. वेदोक्ताची शक्ती सहन करण्याचा अधिकार त्यांच्यात नसल्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग केला तर त्याचा अपमान होऊन ते त्यांचा
अपमान होऊन ते आहे त्यापेक्षाही त्यांना अधोगतीच टाकील, वर चढणे तर शक्यच नाही. वेदोक्त कसे आहे तर ब्राह्मणापासून इतर कोणीही ब्राह्मणेतरांनी केव्हाही कशाही रीतीने त्याचा उपयोग केला तरी वेदोक्ताप्रमाणे किंबहुना जास्तच असे त्याचे परिणामी फळ आहे व ते वेदोक्तासारखे जलाल नसून सौम्य अवस्थेत आहे. कलियुगात सर्व ब्राह्मणांकडून सुद्धा कडक नियम पाळून वेदोक्त कर्मे करणे जड जाईल, म्हणून गुणांनी पूर्ण सौम्य अशा पुराणोक्ताची योजनाच सर्वांसाठी करून ठेवली आहे. म्हणून ब्राह्मणांमध्ये तरी कोणतेही कर्म करताना सर्वच कर्मे वेदोक्त मंत्र म्हणून करतात असे नाही. ते आपल्या स्वतःच्या कर्मातही वेदोक्त मंत्र व पुराणोक्त मंत्र या दोन्हींचाही उपयोग करतात. काही ब्राह्मणांना वेदोक्त मंत्र येत नाही, ते पुराणोक्त मंत्रानेच आपली कामे करतात. जसे एखाद्याला रुद्र येत नसेल तर शंकराला एकादशनी करतेवेळी महिम्न म्हणूनच करतात, तसेच पूजेमध्ये गंध हळद कुंकू इत्यादी वाहण्याचे किंवा श्राद्ध लग्न वगैरे करतेवेळी पुराणोक्त मंत्र म्हणूनच करतात. म्हणजे वेदोक्ताहून पुराणोक्त हे कोणत्याही प्रकारे कमी नाही. पुराणोक्ताचा कशाही रीतीचा उपयोग केला तरी दुष्परिणाम नाही. वेदोक्त मात्र ब्राह्मणांनीच व तेही शुचिर्भूतपणा, योग्य वेळ इत्यादी त्याचे कडक नियम पाळून केले तर त्याचे फळ नियम सोडून वागणाऱ्या ब्राह्मणांना सुद्धा ते हानिकारक होते, मग इतरांना ते घातक होईल यात काय संशय. वेदोक्त मंत्रातील ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, अनुस्वार, खालचे वरचे स्वर वगैरे थोडे जरी चुकले तरी ब्रह्महत्येचे पातक घेतल्यासारखे होते. असे ते कडक नियमबद्ध असल्यामुळे अलीकडील ब्राह्मणांना सुद्धा ते होणे अशक्य होऊन बसले आहे. म्हणून हल्ली ब्राह्मण धर्मामध्ये कमीपणा आला. अशा रीतीने वेदोक्त ब्राह्मणेतरांमध्ये जर ब्राह्मण करू लागतील तर ते ब्राह्मण इतरांना वर चढवित नसून निकृष्ट ठिकाणी व अधोगती दृष्ट फळ भोगण्यासाठी त्यांना लोटीत आहेत व आपणही त्यांच्याबरोबर जात आहेत असे समजावे. जे कोणी ब्राह्मणेतर ब्राह्मणाकडून वेदोक्त कर्म करून घेतात ते जाणून बुजून जलाल हत्याराचा उपयोग करून आपलीच हानी करून घेतल्यासारखे होते. ते दोघेही आपल्या कुलांना अधोगतीत लोटीत आहेत असे होते. मग इतर जातीच्या सोंगाड्या ब्राह्मणांकडून होत असलेल्या कर्माचा परिणाम किती अनर्थकारक होणार हे काय सांगावे. एखादे कडक औषध पथ्य करून घेतले तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. काही औषधे अशी आहेत की पथ्य न करता उत्तम गुण देतात. तसेच वेदोक्त पथ्याप्रमाणे कडक नियम पाळून केले तरच गुण देईल, नाहीतर उलट परिणाम दाखविणार आहे. पुराणोक्त कोणतेही नियम न पाळता केले तरी महत्कार्य करणारे आहेत व त्याचा अधिकार ब्राह्मणांपासून सर्वांनाच आहे. ब्राह्मणांना जरी पुराणोक्तचा अधिकार असला तरी त्यांनी आपल्या धर्माला अनुसरून वेदोक्त कर्मे त्यांच्या नियमासह उत्तम पालन करावी हे उत्तम. नाहीतर वेदोक्त कर्माचे यथायोग्य पालन न करण्याचा महादोष त्यांच्या माथी येईल. केवळ पुराणोक्तापासूनच त्यांना फळ मिळेल असे समजू नये. कसेही झाले तरी ब्राह्मण जातीच ती किती भ्रष्ट झाली तरी अखेर आपल्या जातीच्या वळणावरच जाणार. म्हणून गायत्री मंत्राचा अधिकार त्यांनाच आहे. इतरांनी त्या गायत्री मंत्रासारख्या वेदोक्ताचा उपयोग करू नये, कारण त्यापासून इष्ट हेतू साध्य न होता हानीच आहे. हे पक्क्या लक्षात घेऊनच ब्राह्मणेतर तुकाराम महाराजांसारख्या महासाधू मुलींनी पुरुषांनीही ब्राह्मणाच्या वेदोक्त धर्माकडे भानगडीत न पडता गायत्री मंत्रासारखे वेदोक्त मंत्र न घेता, ज्याला कोणत्याही प्रकारे प्रतिबंध नाही व कोणतेही नियम नाहीत व वेदोक्त मंत्रापेक्षाही ऐहिक पारलौकिक खऱ्या सुखाचा लाभ करून देणारे, कोणालाही उपयोगी करता यावे असे सुलभ महामंत्र त्यांनी स्वतः स्वीकारून व ब्राह्मण इतरांना त्याच मंत्राचे वळण व शिक्षण देऊन हजारो जणांचा उद्धार करून दिला. त्यायोगे आपण स्वतः वेदोक्त कर्माचे योग्य श्रेष्ठ ब्राह्मण ज्या पदावर जातात त्यांच्याही वर असलेल्या श्रेष्ठ पदावर जाऊन बसले. असे ते त्यांचे महामंत्र कोणते तर विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग, रामकृष्ण, गोविंद, गोपाळ वगैरे हेच खरे महामंत्र व वेदोक्त कर्मे समजावे. तेच वळण जगाला लावण्यासाठी वेदाच्याही वर जास्त महत्त्वाचे असे अभंगरूपाने पुराणोक्त वेदग्रंथ तयार करून ठेवले आहेत व त्या पुराणोक्त अभंगाच्या योगेच आजपर्यंत जगात आपला कीर्तिध्वज अजरामर करून ठेवला आहे. असे तुकाराम महाराजांसारखे इतरही
साधू गेले. नामदेव, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना नावी, नरहरी सोनार, रोहिदास कबीर वगैरे असे शेकडो पूर्वीचे होऊन गेलेले ब्राह्मणेतर साधू पुरुष हे कोणत्याही प्रकारे ब्राह्मणांच्या वेदोक्त धर्म जपजाप यांच्या भानगडीत न पडता ब्राह्मणांच्या द्वारे पुराणोक्त कर्म व भक्तिमार्ग याचेच त्यांनी उच्च पदाला या योगेस त्यांनी उच्च पद मिळवून त्याची कीर्ती आजपर्यंत अजरामर जगात केली. कबीराला तरी गुरु ब्राह्मणच आहे, परंतु ब्राह्मणापासून त्यांनी वेदोक्त मंत्र घेतला नाही, तर पुराणोक्त मंत्राच्या योगेच शेकडो आपल्या परिवारासह यवन असूनही ब्रह्मरूपच होऊन गेला. वेदोक्त कर्म व मंत्र इतरांनी करावे असे असते, तर खऱ्या कल्याणाची बाजू इच्छिणाऱ्या त्या तुकाराम महाराजांनी वगैरे शेकडो ब्राह्मणेतर साधू पुरुषांना का सोडले असते. उलट तुकारामाधिक साधू पुरुषांनी अतिशय त्रास सहन करून त्यांचा अपमान सहन करूनच उच्च गतीत गेले. यावरून काय समजावे, तर ब्राह्मणांशिवाय इतरांना वेदोक्त कर्म व मंत्र यापेक्षाही पुराणोक्त कर्म व मंत्र याचीच महती अधिक आहे असा निश्चय समजावा. या अध्यायाचे कोणी खऱ्या मनोभावाने शुद्ध बुद्धीने पठण श्रवण करतील आणि शक्य तितके त्याप्रमाणे वागतील, तर ब्राह्मणेतरांच्या खऱ्या कल्याणाचा मार्ग कोणता ते दिसून येईल. वेदोक्त पुराणोक्त याचे खरे वर्म कळून पुण्य संचय पुष्कळ होईल. इहलोकाच्या सुखाचा लाभ होऊन अखेर परमेश्वरी सद्गती मिळेल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया वेदोक्त पुराणोक्त इत्यादी विषय विवरण नाम सप्तविंशतितम अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.